महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीर महापुरुषांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्या सर्व वीर महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो। आज आपल्या या गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या अर्धाकृती स्मारकाचं अनावरण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले मार्तंड देवस्थान जेजुरीचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी सौंदडे साहेब, मातंग समाजाचे पिंपरी चिंचवड शहराचे नेते संदीपांजी धोंबडे साहेब, त्याचबरोबर हिंदू मातंग सेनेचे उद्योजक आदरणीय अनिलजी गायकवाड साहेब, डीपी खंडाळे साहेब, हातागाळे साहेब, त्याचबरोबर आरटीचे आदरणीय कर्मचारी, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती दिली, असे प्राध्यापक डॉक्टर धनंजय भिशे सर, ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलं, असे आदरणीय पिंपरी चिंचवड शहरातलं मातंग समाजातलं नेतृत्व राजूभाऊ आवळे, त्याचबरोबर सरपंच आणि या निमित्तानं आपल्या गावातील महिला भगिनी, बंधू आणि बांधवांनो, आज आपल्या गावची जत्रा, या जत्रेबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर आपल्या गावच्या जत्रेच्या निमित्तानं सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना हिंदू मातंग सेनेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो व या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा, आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा अर्धाकृती पुतळा आपल्या गावच्या समाजाच्या समाज मंदिरामध्ये बसविण्याचा जे काही महान असं पुण्याचं काम आपल्या या समाज बांधवांनी केलेलं आहे, अतिशय कौतुकास्पद त्यांनी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे। या निमित्तानं माझे सहकारी अण्णासाहेब कसबे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। बांधवांनो, मी या निमित्तानं त्या संपूर्ण अतिशय उत्कृष्टरित्या राबवलेल्या या कार्यक्रमाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो व जाता जाता एकच आपल्या समाज बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना या ठिकाणी शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची कुचकामी आपण या ठिकाणी करू नये, दिरंगाई करू नये। आपल्या मुलाबाळांना शिक्षणाकडे या ठिकाणी त्यांचं लक्ष केंद्रित होईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लक्ष द्यावं। त्या शिक्षणासाठी लागणारी जी काही तुम्हाला गरज असेल त्या गरजेकरता आदरणीय अनिल भाऊ सौंदडे आहेत, त्यांचं जेजुरी देवस्थानच्या अध्यक्षपदावरती गेल्यानंतर विशेषतः आपल्या मातंग समाजाकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष आहे। शिक्षणासाठी सुद्धा ते पिंपरी चिंचवड शहराबरोबर इतर राज्यामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील जेजुरी देवस्थानच्या माध्यमातून ते आपल्याला या ठिकाणी करत असतात। त्याच्यामुळं आपला सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो भाग आहे हा पोलीस प्रशासन असेल, मिलिटरी असेल, शासकीय सेवेत असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। तशाच पद्धतीची पिढी या ठिकाणी घडवण्याकरता आरटीच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी आदरणीय वारे सर असतील, इंद्रा आठवरे मॅडम असतील, धनंजय भिशे सर असतील, त्यांचे सर्व टीम असेल, ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या योजना राबवत आहेत। निश्चितच या योजनाच्या आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा। त्याचबरोबर या राज्य सरकारच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांच्या वतीनं समाज कल्याण मंत्र्यांच्या वतीनं जी आपली महामंडळ आहेत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल व आपल्या गावातील
युवकांचा, आपल्या बांधवांचा सर्वांगीण विकास करण्याकरता आपल्या मातंग समाजाबरोबर बहुजन समाजाचा देखील विकास होण्याकरता आपण सर्वांनी या आर्थिक योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो. या कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आपण जो यथोचित सन्मान केला त्याच्याबद्दल मी आपला या ठिकाणी स्वतःचे आभारी आहे. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.